क्रमांक 21 खालील विधाने विचारात घ्या. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. विधान ब. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. विधान क. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949च्या काळात पार पडले. तर उत्तर आहे बरोबर विचारलं आहेत म्हणून अ, ब आणि क. अ, ब, क. स्पष्टीकरण बघूया. कॅबिनेट मिशन प्लॅन त्रिमंत्री योजना 1946 मध्ये होती. क्लेमेंट ॲटली ब्रिटिश पंतप्रधान यांनी भारतीय सत्ता ब्रिटिश राजसत्तेकडून भारतीय नेतृत्वाकडे हस्तांतरित करण्यासाठी एक शिष्टमंडळ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात 3 सदस्य होते. त्याचे अध्यक्ष होते पॅथिक लॉरेन्स जे भारतमंत्री होते. सदस्य होते स्टॅफर्ड क्रिप्स. बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष A.V. अलेक्झांडर, लॉर्ड ऑफ ॲडमिटली. संविधान सभेची तरतूद कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये तयार करण्यात आली होती. त्यानुसार रचना व निवडणुका झाल्या. 24 मार्च 1946 कॅबिनेट मिशन दिल्लीत पोहोचले आणि 5 मे ते 12 मे 1946 दरम्यान सिमला सर्व पक्षाची चर्चा. मात्र मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यात एकमत न झाल्याने 16 मे 1946 रोजी स्वतःचीच एक योजना जाहीर केली. त्याला कॅबिनेट मिशन प्लॅन असे म्हणतात. कॅबिनेट मिशन प्लॅनच्या महत्त्वपूर्ण तरतुदी बघूयात. पहिले आहे घटना समितीची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. दुसरे आहेत भारतात एक संघराज्य स्थापन केले जाईल. तिसरे आहे घटना तयार होईपर्यंत व्हाईसरायच्या नियंत्रणाखाली हंगामी सरकार स्थापन करावे. चौथे आहे संघराज्यात हिंदू बहुल व मुस्लिम बहुल प्रांताचे समान प्राधिकरण असतील. पाचवे आहे भारताचे कॉमनवेल्थमध्ये सहभाग होण्याच्या बाबत तरतुदी. नंतर आहे संविधान सभेची पहिली बैठक दिल्ली कॉन्स्टिट्यूशन हॉल आत्ताचे सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता सोमवारी झाली. यात तात्पुरते हंगामी अध्यक्ष म्हणून फ्रान्सच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार सच्चिदानंद सिन्हा यांनी जे.बी. कृपलानीच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची निवड झाली. या बैठकीत पाकिस्तानच्या मागणीमुळे मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर होते. त्यामुळे एकूण सदस्यांपैकी 207 सदस्य हजर होते. यात 9 महिला सदस्य हजर होत्या. याच अधिवेशनात अध्यक्षांनी चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांच्या सचिद्या संदेशाचे